तक्रार केली होती की 30,000, 20,000, 40,000 कर्ज दिलेलं आहे, काही हप्ते थकलेले आहेत. तर ते हप्ते थकलेत म्हणून रात्री 8-9 वाजता त्यांच्या घरी जायचं, त्यांच्यावर दादागिरी करायचं, त्यांना वाटेल त्या भाषेत बोलायचं. काही लोक मद्यपान करून जातात, अशा तक्रारी होत्या. तर आज एक धोरणात्मक निर्णय असा घेतला आहे की रिझर्व्ह बँकेचा निर्णय असा आहे की अशा फायनान्स कंपनींनी किंवा बँकांनी वसुली करायची असेल तर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या दरम्यान करावी. तर याच्यानंतर एखादी जरी व्यक्ती, मग ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, जबरदस्ती करून पैसे मागण्यासाठी जर जिल्ह्याच्या कुठच्याही घरामध्ये गेली तर तिच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 3 तारखेला या मायक्रो फायनान्सिंग कंपन्या ज्या आहेत त्यांना कंट्रोल करणारी जी ॲपेक्स बॉडी आहे, त्या ॲपेक्स बॉडीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांची बैठक होईल. वन टाईम सेटलमेंटचं धोरण स्वीकारलं जाईल आणि ज्या महिलांनी 20,000, 30,000, एका महिलेनं तर सांगितलं मी 2 लाखाचं कर्ज घेतलं होतं, 2,85,000 रुपये भरले, तरीसुद्धा अजून $2.25 लाख रुपये भरायचे आहेत. तर अशांना डायरेक्ट FIR दाखल करावे असे मी सूचना दिलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं 3 तारखेला कारवाई होईल. ही एक बैठक होती. 100 डेज प्रोग्राम आम्ही जो शासनामार्फत केला होता त्याच्या रिव्ह्यूची देखील बैठक होती. तिसरी बैठक होती क्रीडा संकुल जे आपलं आता बांधकाम सुरू आहे, त्या बांधकामासाठी ॲडिशनल जे 6.5 कोटी रुपये पाहिजे होते, ते 6.5 कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय आजच्या समितीच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला आहे. नाही, शासनाने दिले ना पैसे. आणि माझ्याकडे 5 कोटी रुपये तालुका क्रीडा संकुलचे जे होते ते जिल्हा क्रीडा संकुल आणि तालुका क्रीडा संकुल हे एकत्र करायचं ठरलं. आणि महाराष्ट्रातला पहिला मल्टीपर्पज हॉल, त्याच्यामध्ये कबड्डी खेळलं जाईल, त्याच्यामध्ये कळंबट्यांचं खो खो खेळलं जाईल, त्याच्यामध्ये बॅडमिंटन खेळलं जाईल, त्याच्यामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील खेळलं जाईल. अशा पद्धतीचा मल्टीपर्पज हॉल हा रत्नागिरीमध्ये होतो आहे. त्याचं 75% काम हे पूर्ण झालेलं आहे. ते बाकी संकुल जे इकडचं आहे क्रीडा संकुल, त्याचे काही रेट वाढवायचे होते, ते देखील रेट वाढवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आणि आज अजून एक निर्णय घेतला आहे की जे स्विमिंग पूल आहेत, नव्याने स्विमिंग पूल होत आहेत, बॅडमिंटन कोर्ट होत आहेत, तर ही शेअरिंगवर चालवायला द्यावी अशा पद्धतीचं मॉडेल आम्ही तयार करतो आहे. कारण 2,000 रुपयामध्ये हे कोर्ट घेतलं जातं आणि तिथं शिकवणारी लोकं 60,000, 70,000 हजार रुपये कमवत आहेत. तर त्याच्यामुळे हे धोरण आज आम्ही स्वीकारलं आहे शेअरिंगवर, मग स्विमिंग पूल असेल किंवा या सगळ्या बाबतीत. तर ती एक बैठक होती. सगळी आता आपल्याकडे बॅडमिंटन कोर्ट 2 होत आहेत. त्याच्यानंतर जलतरण नवीन पण होतं आहे. आता जलतरणमध्ये ते दोघं होते, त्यांच्यामध्ये वाद होता, तो आम्ही मिटवला. आता करणार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक ठिकाणी स्टेडियमवर गेल्यानंतर, नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर गेल्यानंतर नाईट क्रिकेटसाठी जे लॅम्प लावले जातात, तो देखील लॅम्प लावायचा निर्णय आपल्या स्टेडियमवर आजच्या बैठकीमध्ये घेतला आहे. आणि फक्त एक्सक्लुझिव्ह क्रिकेटसाठीच ते आता वापरलं जाईल अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतला. लॅम्प ते असतात ना, हां, दिवे, लाईट मोठं IPLला वापरतात. त्याच्यावर किती खर्च आहे? हां, नाईट क्रिकेट ह्याच्यावर 2-1 कोटी रुपये होईल. किती? 2 कोटी रुपये होईल. 100 दिवसाच्या कार्यक्रमात काय नेमकं? अरे हे उद्या थांब बघा, स्टेडियम बनवलं किती कार्यक्रम? एक 3 महिने. हा पावसाळा जावा लागणार कारण त्यात लॉन लावायचं आहे ना. साहेब थोडक्यात मी आता ह्या स्टेडियमवर फक्त क्रिकेटच सामने, बाकी काय ना, हा निर्णय झाला काय? कारण त्याच्यासाठी दुसऱ्या खेळासाठी आपण स्टेडियम केलं 20 कोटी रुपये खर्च करून. त्याचं उद्घाटन देखील 2 ते 3 महिन्यामध्ये होईल. MIDC हां, सिंथेटिक ट्रॅकला पण आज आम्ही परमिशन दिली 3 कोटी रुपयाला. हा निर्णय चांगला आला की फक्त वनली क्रिकेट, तिथे काही हां, वनली क्रिकेट. आपले प्रजासत्ताक कसं होईल ना, ते बघू आपण, अजून काही निर्णय नाही घेतले. तेच म्हणतो. चांगला आहे एवढा मसाला. 100 दिवसाच्या प्रोग्रॅममध्ये 2 महत्त्वाचे निर्णय होते की पोलीस स्टेशन स्मार्ट करावी. म्हणजे लॉ अँड ऑर्डर झाल्यानंतर पोलिसांना जे ट्रेनिंग होतं, पोलिसांसाठी जी आयुधं आहेत ती कशा पद्धतीनं चांगल्या ठिकाणी ठेवली पाहिजेत, त्यांना ती हाताळता व्यवस्थित आली पाहिजेत, ह्या ज्या काही गृह खात्यानं सांगितलेले बाबी होत्या त्या देखील आपल्या जिल्ह्यानं पूर्ण केल्यात. आपला जिल्हा, त्याला आपण मराठीत असं म्हणूया, सुखकारक जीवन त्याला नाव आहे, बरोबर ना? हां, सुखकारक जीवन नावाचा एक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक माणसाला कार्यालयामध्ये आल्यानंतर सुखी येऊनच बाहेर गेलं पाहिजे अशा पद्धतीचा जो कॉन्सेप्ट आहे, त्याच्यामध्ये आपण 99% काम केलं जिल्ह्यानं.
काही ठिकाणी आता जे काम राहिलं ते 15-20 दिवसामध्ये पूर्ण होईल, कारण 16 तारखेपर्यंतची ही मुदत आहे पहिल्या 100 दिवसाची. सगळी शासकीय कार्यालय, सगळी शासकीय. प्रलंबित अर्ज किती होते या दरम्यान आणि ते सगळे निकाली निघाले? नाही, हा प्रलंबितचा विषय नाही. हे इन्फ्रास्ट्रक्चर कशी असली पाहिजे आणि प्रलंबित 100 दिवसामध्ये स्वच्छता हा सुद्धा एक अजेंडा होता आणि आपण उद्योगमंत्री आहात. MIDC मध्ये सहज एक फेरी मारली तरी अजूनही बऱ्याच ठिकाणी कचरा तसाच पडलेला दिसतो. तर हा विषय 100 दिवसात येतो का? नाही, मुद्दा असा आहे की आपण हा प्रश्न विचारत असताना माझी एक विनंती आपल्याला देखील आहे. मी आत्तापर्यंत तर आपण एक थोड्या वेळाने तासाभराने आपण सगळे एकाच गाडीतून जाऊ. अनेक लोक मी असे बघतो की समोर एक मोटरसायकल चालवायला बसलेला आहे आणि मागे एक प्लॅस्टिक पिशवी घेऊन अशी फिरवून, बरोबर आहे. आता ह्याच्यावर कोणी बंधन आणायचं? म्हणजे तो असं फेकतो जसं गोळा फेकतात ना, तर तो टाकतो बरोबर त्या ह्याच्यामध्ये टाकायला जातो, पण टाकतो दुसरीकडे. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की अवेअरनेससुद्धा क्रिएट करणं गरजेचं आहे. सगळीच कामं प्रशासन किंवा शासन करू शकणार नाही, पण आपण जर डस्टबिनमध्ये टाकलं तर फरक कुठं पडतो. पण मी तुम्हाला रात्री 10 नंतर शेकड्यां ठिकाणी असे दाखवेन की मोटरसायकलवरनं फक्त कचरा टाकायला बाहेर आले असतात. लोकांची जबाबदारी असेल, लोकांची मानसिकता बदल. नाही, त्याच्यासाठी म्हणून सांगतो ना की त्याच्यासाठी यंत्रणा पण तेवढी केली पाहिजे. जर प्रत्येक माणूस जर असा येऊन बाहेर कचरा टाकायला लागला तर तेवढा उचलायला एवढी यंत्रणा आपल्याकडे नाही. त्याच्यामुळे प्रशासन आणि अवेअरनेस हे करून ते केलं पाहिजे. साहेब, 31 मार्च कालच संपलेलं आहे, आज 1 एप्रिल आहे. आधी आम्हाला वाटलं एप्रिल फुल आहे का काय तुम्ही आपण केलात, कारण दौरा काल पडला परत. एप्रिल फुल तुम्ही करता, मी नाही. नाही, आणि आम्हाला केलं दौरा. एप्रिल फुलला कार्यक्रम करून सुद्धा उदय सामंत कधीही एप्रिल फुल करत नाही. मी सिद्ध केला आज. जिल्हा निधीचे पैसे तेच ते डिप्युटी 100% खर्च. वर्ग जिल्हा परिषदला वर्ग केले काय साहेब किती? जिल्हा परिषदला वर्ग का करू नये मला सांगा. नाही, आता कसं आहे, कदाचित एक प्रश्न म्हणून तुम्ही विचारला असेल, पण जिल्हा परिषदेला वर्ग का करू नये? म्हणजे सगळ्यांच्या मनात शंका नको. महाराष्ट्र शासनानं अधिकृत नियम असा आहे की आम्ही 2 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये पैसे ते वापरू शकतो, बाकी कुठच्याही एजन्सीमध्ये करू शकत नाही. म्हणून आम्ही त्या कामांना पैसे देतो आणि मंजूर करतो. त्याच्यामध्ये काय गुन्हा केला की काय? सर्वसामान्यांच्या अगदी असं एकदम तुम्ही गौप्यस्फोट देशातला जगातला एकदम केल्यासारखं. राजा एक सेकंड, आता सर्वसामान्यांच्या. चला, मला जायचं. एस्टिशन हायटेक कधी उद्घाटन समजू आपण? टीका करून करून झाली, थकले तुम्ही. मी आता थांबा जरा 15 दिवस. किती दिवस? 1 मेला रत्नागिरीमध्ये छोट्या छोट्या विषयावरून जातीय तणाव निर्माण व्हायला. शेवटी जातीय सलोखा आपल्याला राखला गेला पाहिजे. मी अनेक वेळा हे सांगण्याचा प्रयत्न माझ्या विधानसभेच्या अगोदरपर्यंत मी करत होतो, परंतु काही लोकांनी त्याचा विपर्यास केला. पण त्याच्यानंतरच आता सौगाते मोदी सुरू झालं, हे तुम्ही बघितलं असेल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मागच्या 2 दिवसामध्ये 290 GR जे आम्ही काढलेले आहेत त्याच्यामध्ये नागपूरमध्ये हज हाऊस बांधायला देखील 1,90,00,000 रुपये दिलेले आहेत. त्याच्यामुळे सरकार हे सगळ्यांना बरोबर घेऊन चाललं आहे. आमची भूमिका काय? जो देशामध्ये राहतो आणि देशाच्या विरोधात कारवाई करतो तो देशद्रोही आहे. पण जो मुस्लिम देशामध्ये राहतो आणि देशावर प्रेम करतो त्याला नाकारण्याचा कुठं काय संबंध येतो? पण त्यांनी देखील, आता कालचा काही ठिकाणचा प्रसंग आहे, काही ठिकाणी अलिमिया काजी साहेब देखील मान्य करतील, काही लोक मुद्दाम कळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे दोन्ही बाजूनं थांबलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीला जातीय रंग लावू नये ही माझी विनंती. माझी सूचना आहे तुम्हाला सर, माझी छोटी सूचना आहे. एक सूचना एक छोटी सूचना आहे. आपण जाणा जे शांतता कमिटी बैठक आहे ना ते दर महिन्याला व्हायला पाहिजे. आपण काय करतो, गणपती आले, मोहरम आले, दिवाळी घेतो, शांतता कमिटी मी पुढच्या 15 दिवसामध्ये जाहीर करतो. एक वेगळा प्रश्न आजी सर असतील ना कमिटीत? पहिले मला माहिती आहे मी इजवायला काम करतो. सकाळी चाफे निवडी जयगड रोडला चाफ्यात ऍक्सिडेंट झाला आणि तिथे एक तरुण दगावलेला आहे. तर तिथल्या आता स्थानिकांकडे परत तो विषय म्हणजे याचा उजड वाहनांची वाहतूक हा विषय परत ऐरणीवर आलेला आहे. जवळजवळ 1.5 किलोमीटर त्याला फरफडून गेला. नाही, मी त्याची माहिती घेतली. मला SP नी पण त्याच्यामध्ये ब्रीफिंग केलेलं आहे. पहिली गोष्ट की जे मगरूरपणानं गाड्या चालवतात आणि मगरूरपणानं JT वापरायला दिली याचा गैरवापर करून ते मालकच बनलेले आहेत, ते JTचे किंवा रस्त्याचे असं करतायत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा मी सूचना दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपण काय म्हणतो की प्रत्येक गोष्ट झाली की त्याला कंपनी जबाबदार आहे, पण कंपनीनं ते कोणाला दिलं आहे?
त्या ठेकेदाराला द्या. आणि ठेकेदार जर असं वागत असेल तर मी आज दिल्याच सूचना सूचना द्यायच्या त्या. मेन त्याच्यामध्ये काय माहिती आहे, ओव्हरलोड वगैरे गाड्या नेणे काय, आरटीओ नेमकं काय करतं, आरटीओ विभाग त्याला जरा जागे करा, ते नेमकं नाही, करतात काय? RTO विभाग हा नंतरचा विषय आहे, परंतु याच्या बाबतीमध्ये तो जो प्रसंग घडला आहे तो मला SP नी ब्रीफ केलेला आहे, त्याच्यावर मी योग्य ती कारवाई करतो. ठीक आहे, आता मला पुढे जरा कार्यक्रमाला जायचं. घोषणा केला असेल ना आपण. पुढच्या उद्योग जे काही जाहीर केलेत ना आपल्या नाही, उद्योग नाही, ह्याच्यामध्ये मला जो एक महत्त्वाचा विषय सांगायचा तो अलिमिया काझी साहेब तुम्ही बाजूला केला, तो म्हणजे की रत्नागिरी जिल्हा जो शिवसेनेचा आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानुसार काही पदं आपण स्थगित करतो आणि काही पदं आज आपण डिझॉल्व करतो आहे. त्याच्यामुळे ही जी कार्यकारिणी आहे दक्षिण, ह्याच्यामध्ये खेड, मंडणगड, दापोली हे पदाधिकारी तसेच राहतील. ही चर्चा मी योगेश कदमांशी केलेली आहे. पण बाकी जे गुहागर असेल, चिपळूण असेल, संगमेश्वर असेल, रत्नागिरी असेल, लांजा असेल, राजापूर असेल, याच्यामध्ये नवीन आलेली लोकं आणि जुनी यांचं कॉम्बिनेशन करून आम्ही आता पदं जाहीर करणार आहोत. त्याच्यामुळे या कार्यकारिणी स्थगित करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे. मी परवा सिंधुदुर्गामध्ये देखील आहे 5 तारखेला तिथे देखील तसाच निर्णय होण्याची शक्यता आहे. पण हे 3 तालुके सोडून बाकी सगळी कार्यकारिणी जी आहे ती बरखास्त करून जे प्रमुख पदं आहेत त्यांना स्थगिती दिलेली आहे. म्हणजे ते प्रभारी म्हणून काम करतील, पण खालच्या सगळ्या बॉड्या आहेत त्या डिझॉल्व झाले. साधारण कधीपर्यंत पूर्ण करा? उत्तरेतला गोवाघर आणि दक्षिणेतले सगळे तालुके असं दापोली, खेड, मंडणगड हे तालुका सोडून चिपळूण, दक्षिण गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर. दक्षिण आपलं हा, योगेश कदमांशी मी चर्चा केली. योगेश कदम साहेबांनी मला असं सांगितलं की त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांना आवश्यक आहेत, त्याच्यामुळे ते आम्ही ठेवलेले आहेत. बाकी सगळे प्रमुख पदं ही प्रभारी 8-15 दिवसात हे सगळे प्रभारी राहतील. आमच्या पण पक्षांच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत. निवडणुकीच्या अंती लोकांना जे आवश्यक आहेत ते पदाधिकारी सगळीकडे नेमलेले आहेत. सभासद नोंदणीचं काम झाले. जनता विभुमुख आणि शिवसैनिक काय ते हा मराठी शब्द एवढं आता हा बोलत ना तुम्ही, चला मी निघू. चला घ्यायचा आम्ही निर्णय घेतला. गावागावात जाऊन रेशन कार्डचा कॅम्प घ्यायचा. रेशन कार्ड हा एक विषय झाला, पण जिल्हा प्रशासन किंवा जिल्हा परिषद असेल, इथे वेगवेगळे जे अर्ज येतात दर महिन्याला म्हणजे कोट्यावधी अर्ज येतात असं म्हणू शकतो आपण. काही ना काही कोणाच्या ना कोणाच्या तरी अडचणी असतात, तर ते किती निकाली काढले गेले आणि किती होते असे प्रश्न? नाही, कोट्यावधी नको, आपण हजारोच म्हणूया, कारण लोकसंख्या आपली 16 लाख रुपये आहे, 16 लाख आहे. आणि कोट्यावधी म्हटलं तर जास्त होईल. हां, ते हजारात येतात बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये आता मी जो रिव्ह्यू घेतला की लोकशाही दिनातला 100% रिझल्ट आहे. त्याच्यानंतर स्थानिक लेवलला ह्यांचे जे जनता दरबार होतात तहसीलदारांचे, आणि ते पण 99 ते 100% आहेत. मुद्दा राहतो आपल्याकडचा 70B दाव्यांचा, तर त्याला पर्यायच असू शकत नाही. कारण 70Bचा दावा तहसीलदारकडे झाला की तो प्रांताकडे येतो, प्रांताकडे झाला की ॲडिशनल कलेक्टरकडे येतो, ॲडिशनल कलेक्टरकडनं झाला की कमिशनरकडे जातो, कमिशनरकडे झाला की राज्य शासनाकडे जातो, राज्य शासनाकडे झालं की हायकोर्टात जातो, आणि हायकोर्टात झालं की सुप्रीम कोर्टात जातो. तो पण दावा घालण्याची नातू म्हातारे होतात. अशी परिस्थिती असल्यामुळे त्याचं आपण जे म्हणतो की ते पटापट झालं पाहिजे ते तर शक्यच नाही आपल्या दृष्टीनं, आणि तोच आपला ड्रॉबॅक राहिलेला आहे. हे असं प्रायमरी असतील ना ते बल्कमध्ये काढतो. नाही, 70Bचा दावा हा प्रायव्हरीमध्ये बल्कमध्ये काढताच येत नाही. असताना एकदम